काँग्रेसचे 3 आमदार राष्ट्रवादीत आहेत। झिशान सिद्दीकींच्या हाती आता घड्याळ दिसतंय, तर हिरामण खोसकरांची अजित पवारांना साथ आहे। काँग्रेसचे 3 आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचं आता स्पष्टच झालंय। पाहूया बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला हा रिपोर्ट। काँग्रेसचे 3 आमदार राष्ट्रवादी, झिशान सिद्दीकींच्या हाती घड्याळ, हिरामण खोसकरांची अजित पवारांना साथ। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेसचे आमदार काय करणार हे आता स्पष्टच झालंय। हिरामण खोसकर यांच्या बाबतचा देखील सस्पेन्स आता संपलाय। हिरामण खोसकर हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत। अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले झिशान सिद्दीकी देखील अजित पवारांना साथ देणार असल्याचं स्पष्ट झालंय। राष्ट्रवादीचे आमदार असलेले 54 मतदारसंघासह इगतपुरीचे हिरामण खोसकर, वांद्रे पूर्वचे झिशान सिद्दीकी, अमरावतीच्या सुलभा खोडके, नांदेडमधील लोहाचे श्यामसुंदर शिंदे, वरुड मुर्शीचे देवेंद्र भुयार आणि करमाळ्याचे संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी सोबत असल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे। जागा वाटप होईल तेव्हा होईल। 60 जागांवर तयारी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत। 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा, 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये झिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। अजित पवार 60 जागा तर लढणार हे स्पष्टच झालंय। आणखीन पुढच्या जागा अजितदादा वरिष्ठांसोबत बैठक घेऊन ठरवतील असंही राष्ट्रवादीचे नेते सांगतायत। आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात। त्या चर्चेची काही मला माहिती नाही। ज्या अर्थी अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील। अजित पवार यांनी महायुतीत 60 जागा सोडवून घेतल्या आहेत। ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा हे सूत्र निश्चित झालं असावं। आता ज्या जागांवर 3ही पक्षाचे आमदार नसतील त्याच जागांचं वाटप होणं बाकीचं असल्याचं सांगण्यात येत आहे। महायुतीत जागा वाटपाचा हाच फॉर्म्युला असेल तर फार तंटे होण्याची शक्यता कमी आहे। सतेज औंधकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।